आणि यानंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात। महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेचं नाव बदलण्यात येणार आहे। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह नाव बदलण्याचं विधेयक संसदेत मांडणार आहेत। योजनेचं नाव बदलून विकसित भारत जी रामजी असं योजनेचं नाव ठेवण्यात येणार आहे। कितने ऑफिस है, कितनी स्टेशनरी है, कितनी उसके एलिमेंट्स हैं जिसमें खर्चा होता है। तो इसका फायदा क्या है, इसलिए किया जा रहा है। महात्मा गांधी जी का नाम क्यों हटा रहे हैं? महात्मा गांधी जी तो इस देश के मतलब सबसे बड़े नेता इतिहास में, दुनिया में, विश्व में माने जाते हैं। तो उनका नाम हटाने के लिए मुझे समझ में नहीं आ रहा कि मकसद क्या है, इनकी मंशा क्या है। सदन चल नहीं रहा है, फालतू में हम डिस्कशन भी कर रहे हैं तो पता नहीं कैसी कैसी चीजों पे कर रहे हैं, जो असली समस्याएं हैं उन पे कर नहीं रहे हैं। पालिका निवडणुकांची घोषणा होण्याआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मुंबई ठाण्यातील मेगा प्रोजेक्ट्सची घोषणा करण्यात आली। मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्सच्या एकूण 125 एकरवरती जागतिक सेंट्रल पार्क उभारण्यात येतोय। प्रस्तावित सेंट्रल पार्कच्या आराखड्याचं सादरीकरण काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत करण्यात आलं। यावेळी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी देखील उपस्थित होते। मुंबईकरांसाठी सेंट्रल पार्क हे सर्वात मोठं गिफ्ट असून हे पार्क भूमिगत मार्गाने थेट कोस्टल रोडला जोडलं जाणार आहे। तसंच या प्रकल्पामुळे रेसकोर्स कोणताही धक्का लागणार नसल्याची ग्वाही ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली। सेंट्रल पार्क सोबतच ठाणेकरांसाठी देखील उपमुख्यमंत्री शिंदेंनी मोठी घोषणा केली आहे। ठाण्याच्या खाडी किनारी भारतातील सर्वात उंच व्हिविंग टॉवर उभारणार असल्याची घोषणाही शिंदेंनी केली आहे। त्यासोबतच ठाण्यातील विविध विकास कामांबाबत देखील उपमुख्यमंत्री शिंदेंनी माहिती दिली। मुंबईकरांसाठी हे सगळ्यात मोठं गिफ्ट आहे। आजवरच्या सगळ्या प्रकल्पांमधलं सगळ्यात मोठं गिफ्ट हे जे जागतिक दर्जाचं सेंट्रल पार्क जे आहे ते आहे आणि त्यामुळे मुंबईकरांसाठी खूप मोठ्या प्रमाणावर जवळपास 300 एकराचं आपण मगाशी बघितलं की त्याची कनेक्टिव्हिटी देखील त्याचं अंडरपासने आम्ही जोडतोय, त्याचं देखील टेंडर निघालेलं आहे। महापालिका निवडणूक जाहीर होण्याआधी कालपासूनच भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजनांनी वृक्ष लागवड मोहीम सुरू केली। पर्यावरण प्रेमी आणि साधू महंतांच्या उपस्थितीत मखमलाबाद परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आलं। एकीकडे तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा हा चर्चेत असताना हरित नाशिकच्या संकल्पनेअंतर्गत वृक्ष लागवड करण्यात येते। या वृक्ष लागवडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या आधी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांकडून तपोवनातील वृक्षतोडीच्या वादावरती समेट घडवून आणण्याचे प्रयत्न होत आहेत। वृक्षतोडीचा फटका बसू नये यासाठी सरकार पर्यावरण विरोधी नाही हे दाखवण्याचा प्रयत्न होताना दिसतोय। त्यासाठी 1000 वृक्ष लागवडीला सुरुवात करण्यात आली आहे। नाशिक शहरामध्ये आता आपण वृक्षारोपणाला सुरुवात केलेली आहे। वर्तमानपत्र असतील, दूरदर्शन असतील, सगळ्या चॅनलवर, नुसतं राज्यातल्याच नाही तर देशामधल्या टीव्ही चॅनलवर एक चर्चेचा विषय या ठिकाणी आपल्या वृक्षांचा झालेला होता। 12 वर्षापूर्वी जेव्हा कुंभमेळा झाला त्यावेळेला जेवढ्या निवासाच्या व्यवस्था आमच्या साधू महंतांच्या तपोवनामध्ये होत्या तेवढ्याच व्यवस्था आम्ही याही वेळेला करणार आहोत। मी सांगितलं एक सुद्धा रावटी आम्ही त्या ठिकाणी जास्त लावणार नाही। ते साधू संतांचा निवास आहे तपोवन, तेवढी व्यवस्था आम्हाला करावीच लागेल। संत त्या ठिकाणीच राहत आहेत, सगळे साधू संत महंत देशभरातून आलेले ते त्या ठिकाणी राहत आहेत आणि म्हणून त्यांची तेवढी व्यवस्था करणं हे अपरिहार्य आहे। आणि आम्ही त्यातही हे सांगितलं की आम्ही ही इथली झाडं जी या ठिकाणी काढू ती आम्ही लगेच त्याचं दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करू, आम्ही रिप्लांटेशन आम्ही त्या ठिकाणी करू, तशी व्यवस्था पण आहे। गेल्या वेळी आम्ही जवळपास 1000 झाडं काढली होती, त्यातली 700 झाडं जगलेली आहेत, म्हणजे 70% 65% त्याचा सक्सेस त्या ठिकाणी आहे। मुख्यमंत्री शेत पाणंद रस्ते योजनेला मंजुरी देण्यात आली आहे। शेतापर्यंत पोहोचण्यासाठी 12माही मजबूत रस्ते करण्यात येणार आहेत। तसंच गाव नकाशांवरील रस्त्यांवरील अतिक्रमण हे 7 दिवसांमध्ये काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत। रस्ता तयार झाल्यावरती खोदकाम केल्यास किंवा रस्त्याला नुकसान पोहोचवल्यास थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। कोल्हापूरच्या नांदेडी मठातील माधुरी हत्तीणीला पुन्हा मठात आणण्याच्या हालचालींना वेग आलाय। या संदर्भामध्ये उच्चस्तरीय समितीसमोर ऑनलाईन सुनावणी पार पडली। सुनावणी दरम्यान हत्तीणीचा सविस्तर वैद्यकीय तपासणी अहवाल समितीसमोर सादर करण्यात आला। या अहवालानुसार माधुरीची प्रकृती ही सध्या सकारात्मक असल्याचं समोर आलं।
तसंच मठातील माहूत आणि हत्तीण यांच्यातील दीर्घकालीन भावनिक नातेसंबंधावर देखील भर देण्यात आला. त्याबरोबरच सुप्रीम कोर्टाच्या हायपॉवर कमिटी समोर सुरू असलेल्या या सुनावणीमध्ये नांदणी मठाच्या जागेत वनताराचं संवर्धन केंद्र उभारण्यास पूर्व परवानगी देण्यात आल्यानं पुढील काही दिवसांमध्ये माधुरीच्या पुनर्वसनाचा आणि हा मार्ग मोकळा झालेला आहे. नांदणी मठाची माधुरी हत्तीण गेल्या 5 महिन्यांपासून वनतारामध्ये वास्तव्यास आहे. अहिल्यानगर शहरातील प्रोफेसर कॉलनी चौकामध्ये बहुप्रतीक्षित छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलाय. आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण करण्यात आलं. प्रत्यक्षात हा लोकार्पण सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत होणार होता. मात्र महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता लक्षात घेता कालच घाईघाईनं पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं. दरम्यान आज पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रोफेसर चौकातील छत्रपती संभाजी महाराज स्मारक इथं अभिवादनाचा कार्यक्रम हा पार पडण्याची माहिती आहे. की धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा स्मारक निर्माण झालं पाहिजे, त्यांचा पुतळा हा बसवला गेला पाहिजे आणि त्याच्याकरता अगदी 2007 साली देखील अधिकृत महानगरपालिकेचा ठराव देखील करण्यात आला होता की या जागेवरती बसवला गेला पाहिजे. कल्याण नाका ते भिवंडी बायपास पर्यंत मेट्रो प्रकल्पासाठी करण्यात येणाऱ्या रस्ता रुंदीकरणाला कल्याण रोड व्यापारी संघटना आणि रहिवासी संघर्ष समितीनं विरोध केलाय. रस्ता रुंदीकरणाच्या विरोधामध्ये तिरंगा रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये स्थानिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेत लोकप्रतिनिधींच्या विरोधात घोषणाबाजी केली. तर ही मेट्रो भूमिगत असून तोडकाम का केलं जात आहे असा सवाल देखील स्थानिकांकडून विचारला जातो. राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आचारसंहिता लागू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव यांनी देखील मनपाचे 7ही प्रभाग आणि अतिक्रमण अधिकाऱ्यांना आचारसंहितेचं पालन करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर तात्काळ अतिक्रमण विभागानं त्याची दखल घेत शहरातील राजकीय फलक, झेंडे काढण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी 24 तासांची मुदत ही देण्यात आली आहे. त्याबरोबरच शहरातील नवीन कामं, नवीन प्रस्ताव, नवीन ठराव आता केले जाणार नसल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलंय. जालन्यात धनगर समाजाच्या वतीनं शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांचा धनगर समाजाच्या शिष्टमंडळाकडून सत्कार करण्यात आला. अधिवेशन काळात धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाचा मुद्दा मांडल्यामुळे ओबीसी आणि धनगर आंदोलन बळीराम खटके यांच्या वतीनं खोतकर यांना घोंगडी आणि काठी देऊन सत्कार करून समाजाच्या वतीनं त्यांचे आभार मानण्यात आले. पुण्यातील मुंढवा जमीन प्रकरणातील आरोपी दिग्विजय पाटील आणि आरोपी दुय्यम निबंधक रवींद्र तारू याची काल समोरासमोर चौकशी करण्यात आली. जवळपास 9.5 तास दोघांची देखील चौकशी करण्यात आली. आज देखील दिग्विजय पाटील यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलंय. शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांची देखील समोरासमोर चौकशी होण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवड पोलीस शीतल तेजवानीचा ताबा घेणार असल्याची माहिती आहे. दरम्यान आतापर्यंत 40 मुद्द्यांवरती दिग्विजय पाटील यांची पोलिसांनी चौकशी केली आहे. डॉक्टर गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट आहे. गौरीची नणंद शीतल गर्जे आणि दीर अजय गर्जेला सत्र न्यायालयानं दिलासा दिलाय. दोघांनाही अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलाय. गौरीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्यासंबंधी दोघांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. अटक टाळण्यासाठी दोघांनी सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. त्यावरती आता दोघांना देखील सत्र न्यायालयानं जामीन मंजूर करून दिलासा दिलाय. नव्या वर्षाचं सेलिब्रेशन अवघ्या 15 दिवसांवर आलेलं असताना मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या पथकानं तब्बल 100 कोटींच्या ड्रग्जचा भांडाफोड करून आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद आणि त्याच्या टोळीचं कंबरडं मोडलंय. ही कारवाई मीरा भाईंदर आणि वसई विरार पोलीस आयुक्तालयासाठी मैलाचा दगड ठरल्याचं मानलं जात आहे. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथक आणि गुन्हे शाखेनं 4 ऑक्टोबरला गस्त घालताना 6 जणांना ताब्यात घेतलं होतं. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार दाऊद टोळीशी संबंध असलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकाराचा तपास करताना याचे धागेदोरे राजस्थानपर्यंत पोहोचलेले. राजस्थानच्या झुंझुन इथल्या पोल्ट्री फार्ममधल्या फॅक्टरीमध्ये एमडी ड्रग्ज तयार करण्याचा कारखाना पोलिसांच्या हाती लागला. त्यामध्ये एमडी ड्रग्ज बनवण्यासाठी वापरले जाणारे कच्चे रसायन, त्यासोबतच एमडी ड्रग्जचा मोठा साठाही जप्त करण्यात आलाय. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये या सगळ्याची किंमत 100 कोटींच्या घरात जाते. इन्वेस्टिगेशन करते हुए झुंझुनू जिले राजस्थान में वहाँ पे एक पोल्ट्री फार्म की आड़ में चल रही फैक्ट्री, उसके ऊपर जो है रेड की गई
और उस रेड के दरमियान ऐसा मालूम पड़ा कि ऑलमोस्ट 100 करोड़ की ड्रग्स वहां से बन के डिस्ट्रीब्यूट पूरा पश्चिम भारत में डिस्ट्रीब्यूट की गई थी और ये कोई 100 करोड़ के आसपास का अभी जो माल सीज किया है, ये दोनों ही कार्रवाई से जो है ये पूरे डिस्ट्रीब्यूशन को एक धक्का लगेगा। तो इसमें 11 आरोपी अटक किए हैं, ये बड़े क्रिमिनल्स हैं और इन सबको इस केस में अटक करने से भी ये पूरा डिस्ट्रीब्यूशन, ड्रग्स का जो प्रसार ये लोग कर रहे थे उसके ऊपर अंकुश लगेगा, ऐसी हमारी अपेक्षा है। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर यावरून निशाणा साधलाय। ड्रग्सचं रॅकेट सरकार मांडत असल्याचा आरोप सपकाळांनी केलाय। वाटोळं देवेंद्र फडणवीस कसे करीत आहेत याचे नवनवीन उदाहरणं समोर येत आहेत। अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी काय म्हणाले की हे ड्रग जे आहेत, हे एमडी जे ड्रग आहे हे बनवणं अत्यंत सोपं आहे, फारच साधं आहे, कोणी बनवू शकतं। अहो, आपण सांगत असताना मुख्यमंत्री महोदय आपल्याला जनाची नाही तर मनाची तरी काही वाटायला हवी होती। म्हणजे आपण जबाबदारी एका वैधानिक पदावर आहे आणि आपण उदात्तीकरण करतात। आपला भय कायद्याचं राहिलेलं नाही, हे सहजरित्या बोललेलं वक्तव्य नाही, तर हे आपण या महाराष्ट्रामध्ये गुंडांची टोळी एकत्रित स्वरूपात कशी चालवतात आणि आपणच महाराष्ट्रातले खरे आका कसे आहात हे आपल्या या वक्तव्यातून आपण सिद्ध केलेलं आहे। महाराष्ट्र गुजरात सीमा वादात मनसेनं उडी घेतली आहे। महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवरती असलेल्या वेवजे इथं मनसे नेते अविनाश जाधव यांनी भेट दिली। ग्रामपंचायत सर्व कागदपत्र सादर करत असताना देखील प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा अविनाश जाधव यांनी आरोप केलाय। त्याबरोबरच महाराष्ट्राचा नकाशा घालवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप अविनाश जाधव यांनी केलाय। ग्रामपंचायत महाराष्ट्राची परवानगी मात्र गुजरात देतं। महाराष्ट्र आणि गुजरात दोन्ही ठिकाणी भाजपचं सरकार, मग तोडगा का निघत नाही असा सवाल देखील अविनाश जाधव यांनी उपस्थित केलाय। बीडमध्ये तलाठी कर्मचारी आपलं कामकाज खासगी कार्यालयातून करत असल्याची बाब उघड झाली। मात्र ग्रामीण भागात विद्युत पुरवठा सुरळीत नसल्यानं खासगी कार्यालयात काम करावं लागतं असं कर्मचाऱ्यांनी मान्य केलं। पण कर्मचाऱ्यांनी कार्यालयात बसून काम नाही केलं तर कारवाई केली जाईल असा इशारा तहसीलदार चंद्रकांत शेळकेंनी दिलाय। सोबतच मागील 3 महिन्यांपासून सर्व अधिकारी आणि तलाठ्यांना कार्यालयामध्येच कामकाज करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्याचं तहसीलदारांनी सांगितलंय। खाजगी ऑफिसेस वगैरे नाही म्हणता येणार, आमचे जे ऑफिसेस आहेत ते मुख्यालयाच्या ठिकाणीच आहेत, परंतु ग्रामीण भागात कनेक्टिव्हिटी नसते, लाईट नसते, त्यामुळे जे काही शासनाची जे माहिती द्यायची असते किंवा शेतकऱ्यांची जी इतर कामे असतात जसे की अनुदान याद्या तयार करणे, त्यामुळं आम्हाला इथं याच्यासाठी आम्ही थोडंफार बसून ते करावं लागतं। ग्रामीण भागात हे नसल्यामुळे मग आणि कसं होतं की बाबा मुख्यालय एका ठिकाणी असतं आणि त्या सज्जामध्ये 4-5 गावं असतात, तर ते बाकी 3-4 गावांची सोय लागत नाही तेव्हा त्यांना तिथून त्या सज्जाच्या ठिकाणी येणं, तिथून तालुक्याच्या ठिकाणी येणं, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना जिथं आपल्याला उपलब्ध करून देता येईल सेवा त्याच्याकडे आम्ही प्राधान्य देऊ। राज्यभरात तलाठी संघटनेनं कामबंद आंदोलन पुकारलंय। शासकीय कामकाजासाठी लॅपटॉप त्याबरोबरच स्कॅनर, प्रिंटर उपलब्ध करून देण्याची मागणी शासन स्तरावरती दीर्घकाळापासून प्रलंबित आहे। मात्र या मागणीची दखल शासनाकडून घेतली जात नसल्यानं कालपासून महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेच्या वतीनं राज्यभर कामबंद आंदोलन पुकारण्यात आलंय। परभणीतील सर्व तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी कामबंद आंदोलनामध्ये सहभाग नोंदवत जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं। सगळे संगणकीय कामकाज करण्यासाठी राज्यातील कुठल्याही तलाट्यांकडे आज रोजी संगणक, लॅपटॉप किंवा प्रिंटर उपलब्ध नाही। शासनानं दिलेले लॅपटॉप, प्रिंटर यांचा 10 वर्षाचा कालावधी होऊन गेले आहे, परंतु त्या संगणकीय साधनांचं आयुष्यमान फक्त 5 वर्ष आहे, त्यामुळे ते आज कुठल्याही प्रकारे चालत नाहीत। आज आलेल्या वेगवेगळ्या अद्ययावत सॉफ्टवेअरला जुने लॅपटॉप सहकार्य करत नाहीत, त्यामुळे सगळ्या नागरिकांना शासनाची वेळेस सेवा देणं कठीण जात आहे। यामुळे सर्वसामान्यांच्या चांगल्या प्रकारची सेवा देता यावी, त्यांचं काम तलाट्यांच्या माध्यमातून वेळेस व्हावं म्हणून हा राज्यातील तलाठी व मंडळ अधिकारी संघटनेनं आजपासून कामबंद आंदोलनाचा बहिष्कार केलेला आहे। चंद्रपूर मनपा कार्यालयात उशिरानं येणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना नव्यानं रुजू झालेल्या IAS आयुक्तांनी चांगलाच दणका दिलाय। वेळेत न येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी गेटवरच तात्काळ ठेवलं आणि काही वेळानं कडक शब्दामध्ये समज देत सर्व कर्मचाऱ्यांच्या नोंदी घेत कामावर रुजू होण्यास सांगितलं।
मनपा आयुक्त नरेश अकनुरी यांनी दिलेल्या या धक्क्यामुळे महानगरपालिकेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. मराठा आंदोलक मनोज जरांगे दिल्लीत दाखल झालेत. जरांगे आज दिल्लीतील शाळेत आत्महत्या केलेल्या शौर्य पाटीलच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. शौर्य पाटीलनं काही दिवसांपूर्वी शाळेतील शिक्षकांकडून मानसिक छळ होत असल्यानं सुसाईड नोट लिहित आत्महत्या केली होती. त्यामुळे शौर्यला न्याय मिळावा यासाठी जरांगे हे मैदानात उतरलेत. लातूरमध्ये 1 कोटींच्या विम्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव करत वृद्ध व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातील कर्जातून सुटका मिळवण्यासाठी हा कट रचल्याचं समोर आलंय. औसा तालुक्यातील वानवडा शिवारामध्ये मध्यरात्री गणेश चव्हाण यानं गोविंद यादव या वृद्ध व्यक्तीला लिफ्ट दिली. त्यानंतर त्याची हत्या करून त्याच्या मृतदेहाला आपल्या सीटवरती बसवलं. एवढंच नाही तर मृतदेह आपलाच आहे हे भासवण्यासाठी गणेशनं आपल्या हातातील कड देखील त्याच्या हातात घातलं आणि कार ही पेटवून दिली. या घटनेमध्ये गाडीतील चालकाचा होरपळून मृत्यू झाल्याचं त्यानं भासवलं. मात्र पोलिसांना हा घातपाताचा संशय असल्यामुळे त्यांनी गणेश चव्हाणचे कॉल डिटेल्स हे तपासल्यानंतर ही घटना उघडकीस झाली आहे. पोलिसांनी 24 तासामध्ये गणेशला ताब्यात घेतलेलं असून त्यानं केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. गणेशनं पैशांसाठी रचलेल्या या बनावामध्ये निरपराध गोविंद यादव यांचा बळी गेलाय. या आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी आता करण्यात येते. हा जो मयत इसम आहे हा गोविंद यादवच आहे. या अनुषंगाने सुद्धा जो तपास आहे तो तपास सुद्धा पुढे केला जाईल आणि डीएनए सॅम्पलिंगच्या आधारे सर्व पुरावे त्या ठिकाणी प्राप्त केले जातील. सदरची जी घटना आहे किंवा गणेश चव्हाणने जो केलेला बनाव आहे तर हा बनाव लातूर पोलिसांनी 24 तासाच्या आत त्यामध्ये उघडकीस आणलेला आहे आणि एक गंभीर स्वरूपाचा असा जो गुन्हा आहे तो गुन्हा त्या ठिकाणी उघडकीस आणून आरोपीला ताब्यात घेण्यामध्ये सुद्धा पोलिसांना त्या ठिकाणी यश आलेलं आहे. धुळे शहरातील मोहाडी उपनगर परिसरामध्ये 70 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या करण्यात आली. चोरीच्या उद्देशानं घरात शिरलेल्या आरोपींनी हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे परिसरातील संतप्त नागरिकांनी मुंबई आग्रा महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन करत संबंधित आरोपींना तातडीनं अटक करण्याची मागणी केली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी आंदोलनस्थळी भेट देत नागरिकांची समजूत काढली आणि संबंधित आरोपीवरती तात्काळ कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. अमरावतीच्या भाजी बाजार परिसरामध्ये 50 वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. 3 ते 4 जणांनी मिळून मृतक पवन वानखेडे याच्या छातीवरती आणि गळ्यावरती चाकूनं वार केला. या घटनेमुळे भाजी बाजार परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. दरम्यान मृतांच्या संतप्त नातेवाईकांनी तोडफोड केल्याची माहिती मिळते. हत्येचं कारण हे अद्यापही अस्पष्ट असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. सोलापुरातील मावळच्या उर्से गावामध्ये 5 वर्षीय चिमुकलीची बलात्कार करून हत्या करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ उर्से गावामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. गावातील दुकानं आस्थापनं बंद ठेवत ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. शनिवारी एका शेतामध्ये चिमुकलीचा मृतदेह आढळून आल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला होता. बीडमधील शिरूर कासार गावामध्ये मागील महिन्यांमध्ये 13 वर्षीय संस्कृती बारगजे नावाच्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावेळी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांकडून करण्यात आला. या पार्श्वभूमीवरती तहसील कार्यालयासमोर पालकांसह शिरूरकरांनी रस्त्यावरती उतरून ठिय्या आंदोलन केलं. यामुळे दोषी असलेल्या डॉक्टरांवरती तातडीनं कारवाई करण्याची मागणी नागरिकांच्या वतीनं करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयासमोर प्रकाश सावंत नावाच्या व्यक्तीनं आत्महत्येचा प्रयत्न केल्यानं खळबळ निर्माण झाली आहे. अंगावरती पेट्रोल ओतून स्वतःला जाळून घेतल्यानं प्रकाश सावंत 50 ते 60% भाजले गेलेत. त्यांच्यावरती जीटी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. वकिलांसोबत झालेल्या पैशांच्या वादातून स्वतःला जाळून घेतल्याची माहिती असून या संदर्भामध्ये आझाद मैदान पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड इथं एका ज्येष्ठ नागरिकाचं अपहरण करून दरोडा टाकणाऱ्या सराईत गुन्हेगारांचा अखेर अहिल्यानगर पोलिसांनी फिल्मी स्टाईलनं पाठलाग करत पर्दाफाश केलाय. राहुल मस्के आणि सतीश जाधव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. आरोपींनी सीताराम खानजोडे या वृद्धाचं अपहरण करून रस्त्यात आणखी एका नागरिकाची 22,000 रुपयांची लूट केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खानजोड्यांना घेऊन आरोपी पुण्याच्या दिशेनं जात असतानाच अहिल्यानगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं शेंडी बायपास आणि एमआयडीसी परिसरात सापळा रचत गाडीचा थरार पाठलाग केला. अखेर दुभाजकावरती धडकून गाडी थांबताच पोलिसांनी दोघांना देखील ताब्यात घेतले. वाशिममध्ये लग्नाच्या नावाखाली फसवणूक करून घरातील सोनं लुटणाऱ्या टोळीचा थरारक प्रकार हा उघडकीस आलाय.
रिसोड तालुक्यातील आसेगाव पेण इथं 11 डिसेंबरला झालेल्या विवाहानंतर टोळीचा पर्दाफाश होणार हे लक्षात येताच सशस्त्र टोळीने नवरदेवाच्या आणि मामाच्या घरात घुसून तोडफोड केली. इतक्यावर न थांबता नवरदेवाच्या वडिलांचं अपहरण करत जाताना वाटेत मारहाण आणि लूटही करण्यात आली. या प्रकरणी नवरीसह 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले असून फसवणूक आणि दरोड्याचे गुन्हे दाखल करण्यात आले. या गुन्ह्यामध्ये 13 आरोपींचा सहभाग निष्पन्न झालेला असून पुढील तपास हा सुरू आहे. पिंपरी चिंचवडमध्ये प्रवासादरम्यान झालेल्या वादातून धक्कादायक प्रकार हा समोर आलाय. 6 डिसेंबरला एका दुचाकीला कारचा धक्का लागल्यामुळे काही तरुणांनी एका महिलेच्या कारवरती दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये कारच्या काचा फुटलेल्या असून काचेचा तुकडा लागल्यामुळे कारमधील महिलेच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी पूजा गुप्ता यांनी दिलेल्या तक्रारीवरून 3 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास हा रावेत पोलिसांकडून सुरू आहे. मुंबईच्या दहिसर पूर्वेतील सुधीर फडके उड्डाणपुलावरती भरधाव वेगामध्ये असलेल्या दुचाकीचा दुभाजकाला धडकून भीषण अपघात झाला. या घटनेमध्ये दुचाकीवर असलेले तरुण आणि तरुणी गंभीर जखमी झालेले असून त्यांच्यावरती शताब्दी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून कस्तुरबा मार्ग पोलीस पुढील तपास करत आहेत. बीडच्या अंबेजोगाई लातूर राष्ट्रीय महामार्गावरती भीषण अपघात झालाय. 2 चारचाकी वाहनांचा समोरासमोर अपघात झाला. यामध्ये 3घांचा जागीच मृत्यू झालाय आणि 2 जण हे गंभीर जखमी झालेले आहेत. जखमींना लातूरच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. पुण्यातील मेट्रो फेज 2 या इमारतीच्या तळ मजल्यावरती इलेक्ट्रिक मीटर, 2 दुचाकी आणि 2 चारचाकी वाहनांना आग लागली होती. मात्र अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यात यश आलंय. घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही. अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये बिबट्यांचा वावर पाहायला मिळतोय. यामध्ये आता कोपरगाव तालुक्यातील पढेगाव शिवारामध्ये बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलंय. पेढेगाव शिवारामध्ये आणखी बिबटे असण्याची शक्यता आहे. सर्वच बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी आहे. त्यामुळे बिबटे जेरबंद करण्यासाठी वनविभागाकडून मोहीम राबवली जाते. वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील उसेगाव कोरा इथं हनुमान मंदिर परिसरामध्ये पारंपरिक धूळ यात्रेचं आयोजन करण्यात आलं. लाल नाला प्रकल्पाजवळ निसर्गरम्य परिसरामध्ये भरत असलेली ही यात्रा गेल्या 86 वर्षांपासून नित्य नियमानं सुरू आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या सोमवारी आयोजित या यात्रेमध्ये हजारो भाविकांनी हनुमंतरायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली. दुबईत झालेल्या पॅरा गेम्स या अत्यंत प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये गडचिरोलीच्या श्वेता भास्कर कावेनं अनोखी कामगिरी केली. पॅरा आर्चरी या खेळामध्ये सुवर्णपदक पटकावत श्वेतानं ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये आशिया खंडातील विविध देशातील नामवंत आणि कचलेल्या पॅरा खेळाडूंनी सहभाग नोंदवलेला होता. चारमोशी तालुक्यातील अनखोडा इथल्या सामान्य आदिवासी कुटुंबात जन्मलेल्या श्वेतानं दुबईमध्ये झालेल्या आशिया युवा पॅरा गेम्स स्पर्धेमध्ये तिरंदाजी प्रकारामध्ये सुवर्णपदक पटकावत देशाची मान उंचावली. आणि या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली येथेच थांबण्याची. पुढील अपडेट प्रज्ञासह पाहत रहा एबीपी माझा.